5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। लातूर महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या जयश्री भालचंद्र सोनकांबळे यांची निवड, तर उपमहापौरपदी ॲडव्होकेट स्नेहल उडगे यांची बिनविरोध निवड। पनवेलमध्ये भाजपची जोरदार मुसंडी, जिल्हा परिषदेत भाजपला पैकीच्या पैकी जागा, पंचायत समिती 16 पैकी 15 जागांवर भाजप विजयी। सांगोला पंचायत समितीवर शहाजी बापू पाटील यांच्या सुनबाई राणी पाटील विजयी, सुनेच्या विजयानंतर शहाजी बापू पाटील यांना अश्रू अनावर। सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा एकमेव उमेदवार विजयी, वारुंजी जिल्हा परिषद गटातील सुनंदा नामदेव पाटील विजयी, कार्यकर्त्यांनी केला जल्लोष। मुंबईच्या महापौरांची 11 फेब्रुवारीला अधिकृत घोषणा, तब्बल 44 वर्षांनी मुंबईत भाजपचा महापौर बसणार रितू तावडे 11 फेब्रुवारीला अधिकृतपणे महापौरपदी विराजमान होणार। त्रिभाषा समिती अहवाल मुख्यमंत्री फडणवीसांकडे सादर, डॉक्टर नरेंद्र जाधव समितीचा अहवाल मुख्यमंत्री मंत्रिमंडळापुढे मांडणार। येत्या शैक्षणिक वर्षापासून अहवाल लागू करा, त्रिभाषा समितीच्या अहवालात सूचना। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाची आज दुसरी बैठक, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे बैठकीसाठी दाखल। बैठकीत दुसऱ्या फेज मधील कामाचा आढावा घेतला जाणार। बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपचा अभूतपूर्व विजय, जिल्हा परिषदेच्या 6 पैकी 6 आणि पंचायत समितीच्या 12 पैकी 12 जागांवर भाजपचा विजय। कोल्हापुरातील कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून सानिका आवाडे विजयी, भाजपचे आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका आवाडे विजयी। आवाडे कुटुंबियांची चौथी पिढी राजकारणात सक्रिय। जालन्याच्या महापौरपदी वंदना मगरे यांची निवड, तर राजेश राऊत यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड। पाच मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।